श्री नगर परिषद शाळा क्रमांक 2 तर्फे दिनांक 16 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता न्यू विजन फाउंडेशनच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी सायबर गुन्ह्याविषयी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7 करिता मी नंदिनी बर्वे। या कार्यक्रमात सायबर गुन्हे कसे घडतात, त्यापासून कसे सावध राहावे याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका शेंडे मॅडम, शिक्षक वर्ग, शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष राजेंद्र परखड तसेच विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सायबर सुरक्षिततेबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करणारा हा उपक्रम उपस्थितांकडून विशेष प्रशंसनीय ठरला। महान्यूज 7 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी जितेंद्र कुल्ले, मीडिया रिपोर्टर, स्टेट ऑफ महाराष्ट्र। आज कळमेश्वर मध्ये शाळा क्रमांक 2 मध्ये तंबाखू मुक्त अभियान आणि न्यू विजन फाउंडेशन तर्फे AI नी बनणाऱ्या पूर्णगही वस्तू ते सगळ्यांसाठी किती हानिकारक आहे, त्या छोट्या मुलांना किती त्याचा त्रास भोगावा लागतो, हे आपण आज आपल्या कळमेश्वर शाळा क्रमांक 2 च्या प्रिन्सिपल मॅडम त्यांच्यासोबत आपण संवाद साधूया। मॅडम, आपल्याला एक प्रश्न आहे की या AIचं जे कार्यक्रम जो आपण ठेवलेला आहे त्याबद्दलचं मोटिव्ह लोकांसाठी काय होतं? हे आहे की आजकाल ऑनलाईन मध्ये खूप फ्रॉड होत असतात, तर ते ऑनलाईन फ्रॉड मध्ये आपण कशा प्रकारे सतर्कता ठेवली पाहिजे आणि कशा प्रकारे AIचा आपल्यासोबत धोका होऊ शकते हे सर्व आपल्याला आमच्या प्रियंका मॅडम आणि त्यांची टीम यांनी सांगितलेलं आहे, दाखवलेलं आहे प्रात्यक्षिक। तर आपण सर्वांनी याचा फायदा घेतला पाहिजे आणि AI द्वारे काय काय नाही होऊ शकत आपण ते सगळं पाहिलेलं आहे, तर आपण याच्यात सतर्कता ठेवली पाहिजे। सोबतच आपले AIचे मार्गदर्शन देणारे ज्याबद्दलचे आपण मॅडम सांगू शकता आपलं नाव? माझं नाव समृद्धी तुपे आहे। आपण ज्याबद्दलची जी माहिती दिलेली आहे यापासून मुलांना कशा प्रकारे आणखी पुन्हा सेफ आपल्याला ठेवता येईल, त्यांना मोबाईलचा जो वापर आहे तो कोणत्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचावा, म्हणजे AIच्या फ्युचर्समुळे काही काही फायदा पण आहे आणि काही नुकसान पण आहे। तर म्हणजे उपयोगात येणारी वस्तू जी फायद्याची घेतली जाते आणि नुकसान करणारी वस्तू म्हणजे कोणती? नुकसान करणारी वस्तू म्हणजे त्यांनी हे चौथीतले मुलं आहे आणि यांचे फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब अकाउंट्स आहे, ते त्यावर स्वतःला एक्सपोज करतात, ते त्यावर व्हिडिओज बनवतात आणि ते खूप एक गंभीर विषय आहे। तर आम्ही पालकांना आणि स्टुडंट्सला सांगितलं आहे की हे कसे हानिकारक आहे। आम्ही त्यांचे फोटोज काढले, आताच त्यांना लगेच त्यांना मॉड करून शेवटी उपयोग चांगला घेणे किंवा वाईट घेणे पॅरेंट्स लोकांच्या हाती आहे की आपल्या मुलांना आपण काय शिकवलं पाहिजे। हो, नक्कीच, आणि तेच अवेअर आम्ही आज केलं आहे। धन्यवाद मॅडम। आपल्यासोबत शाळा व्यवस्थापन समितीचे जे अध्यक्ष आहे, आपलं नाव? राजेंद्र परखड। आपल्याला या सर्व माध्यमातून पॅरेंट्स पर्यंत काय पोहोचवण्याचं मोटिव्ह आहे? नाही, आम्हाला आतापर्यंत जे पॅरेंट्सनी सांगितलं की आमचे मुलं खूप तरी वेळा मोबाईलसाठी हट्ट करतात आणि ते पूर्णचे पूर्ण मोबाईल एक दिवस सुद्धा वापरतात आणि त्या मोबाईलला अटॅच असते त्यांचा अकाउंट नंबर, पासबुक नंबर। त्यात पासबुकमधले 2-3 केसेस असे झाले की ते पूर्णचे पूर्ण पैसे म्हणजे ते त्याच्या अकाउंटमधनं चालले गेले। आता सध्याच्या स्थितीत हा क्राईम सगळ्यात जास्त प्रमाणात होत जास्त आहे, सगळ्यात जे लिंकच्या माध्यमातून जे लोकांचे पैसे उडून जातात अकाउंटमध्ये। बिलकुल त्याच माध्यमातून आम्ही मॅडमला विनंती केली की आपल्या शाळेत सुद्धा असाच कार्यक्रम राबवायचा आहे। तर मॅडमनी यांना म्हणजे हे जे टीम आहे फाउंडेशन यांना संपर्क करून यांना बोलवलं। खूप खूप धन्यवाद यांचे आम्ही आभारी आहोत, शाळा सुद्धा। धन्यवाद। मॅडम, आपण आजपर्यंत हा पहिला प्रोग्राम आपला की याच्या अंतर्गत याच्या आधी पण प्रोग्राम कोणत्या शाळेमध्ये आपण राबवलेले आहे? नाही, याच्या आधी पण एक प्रोग्राम झालेला आहे आणि आम्ही या प्रकारचे प्रोग्राम प्रत्येक स्कूलमध्ये करणार आहे। आणि आता इथले कळमेश्वरची जशी हे पहिली शाळा म्हटल्या जाईल आपल्याला प्रोग्राम करणारी, आता याच्या नंतरचे प्रोग्राम कोणत्या शाळेमध्ये करणार आहे? ही कळमेश्वरची फर्स्ट स्कूल आहे जिथे हा फर्स्ट प्रोग्राम झालेला आहे। यानंतर आमच्या नागपूरच्या स्कूल आहे जिथे आम्ही हे प्रोग्राम्स घेणार आहे। धन्यवाद मॅडम। तर आपल्या सर्वांना माहिती आहे की याचा दुरुपयोग आणि फायदा घेणे आपल्या हाती आहे, तर त्यासाठी समजदार बनणं सर्वात महत्त्वाचं आहे। तर मी जितेंद्र कुल्ले, धन्यवाद। महान्यूज 7 करिता कळमेश्वर वरून जितेंद्र कोल्हे यांची रिपोर्ट। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com।